स्वागत आहे. आज आपण स्वामी समर्थांनी कसं बदललं एका भक्ताचं नशीब हे पाहणार आहोत. एक माणूस पूर्णपणे संपला होता. पैसे नाहीत, नोकरी नाही, घरात दुःख आणि तणाव होता. तो इतका निराश झाला की त्याने जगण्याची आशा सोडली. पण त्याच वेळी स्वामी समर्थांनी असा चमत्कार केला की त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. तो माणूस खूप गरीब होता. कर्जात बुडाला होता. घरात रोज भांडणं होत होती. ज्या कामाला जात होता ते कामही टिकत नव्हतं. त्या माणसाला कुठल्याच गोष्टीत यश मिळत नव्हतं. त्याला वाटत होतं की आता काहीच उरलं नाही. पण जेव्हा त्याने स्वामी समर्थांची शरण घेतली तेव्हा त्याचं नशीबच बदललं. एक दिवस तो मंदिराजवळ बसला होता. खूप दुःखी होता. डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, "बाळा, स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल." त्याने मनापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती केली. श्री स्वामी समर्थांचा जप सुरू केला. त्या वृद्ध व्यक्तीचे ऐकून त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली. त्या दिवसापासून त्याने रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप सुरू केला. सकाळी आणि रात्री मनापासून प्रार्थना करू लागला. जप करू लागला. हळूहळू त्याच्या मनाला शांतता मिळू लागली. तो आतून मजबूत होत गेला. एक दिवस अचानक त्याला जुनी ओळख असलेल्या व्यक्तीकडून फोन आला. त्याला एक चांगली नोकरी मिळाली. काही दिवसांनी त्याचं कर्ज कमी होऊ लागलं. घरात आनंद, सुख, समाधान, शांती परत आली. त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला.
त्याची घरची परिस्थिती सुधारली आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदललं. त्याला समजलं हे सगळं स्वामी समर्थांचीच कृपा आहे. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण स्वामी समर्थांवरचा विश्वास सोडायचा नाही. श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी आपल्याला नक्की योग्य मार्ग दाखवतात. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण श्रद्धा सोडू नये. कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांसोबत व त्यांच्या कुटुंबासोबत असतात. तर मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामी समर्थांचा हा संदेश आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा. जर तुमचीही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.